अंबरनाथ के प्राचीन शिव मंदिर के पास श्री गोरक्षनाथ मठ में श्री शनिदेव की मूर्ति की स्थापना दिव्या शाहजानी और शाहजानी परिवार द्वारा की गई है। गुरु गोरक्षनाथ मठ में आज शनि स्थापना है। सही भक्तों की सहयोग से उन्होंने हमें बहुत बड़ा सहयोग दिया है, मूर्तियों का, केवल भंडारे का और अनेक प्रकारों का हमें बहुत अच्छा सहयोग दिया है। और ऐसे हम चाहते हैं कि हर एक आदमी सहयोग करे तो किसी साधु को किसी के पास जाने की जरूरत नहीं रहे। महाराज की आपलं नजीकच इतकं प्राचीन शिवमंदिर आहे आणि शिवमंदिरच्याच बाजूला हा गुरु गोरक्षनाथ मठ आहे आणि हा मठ जेव्हापासून तुम्ही स्थापन झालेला बघितला असाल तिथं भाविकांची रीग आता वाढलेली आहे। लोकांची भावना आता अशी आहे की मठामध्ये आल्यानंतर जी शांतीप्राप्ती होते ती तर खरंच शांतीप्राप्ती होते। आणि आम्ही सगळेजण येत असताना मारुती रायांचं इथं मूर्ती आहेच, बाजूला बटुक भैरव आहेत, कालिका माता आहेत, तर सगळ्यांची अशी इच्छा होती की शनी महाराजांचंही इथं आगमन झालंच पाहिजे, शनिदेवांची कृपा इथे झालीच पाहिजे। तसंच आम्ही सगळ्यांनी विचार केला होता आणि महत्भाग्य बोलावं ह्यांचं की ह्यांच्या वाटेला ते महत्भाग्य आलं आणि ही मूर्ती त्यांच्या सेवेतून आली। त्याच्याबद्दल मी खरं त्यांचे धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांच्यामुळं आम्हाला दररोज आता शनी महाराजांचं दर्शन होईल। आणि मी सगळ्या लोकांना जे समस्त बारकोपाड असेल किंवा अंबरनाथची लोक असतील, मी सगळ्यांना एकच सांगेन की ज्या ज्या वेळेस तुम्ही शिवमंदिरला याल त्यावेळेस नक्कीच इथं गुरु गोरक्षनाथ मठाला भेट द्या। इथं समाधी आहेत, महंतांच्या समाधी आहेत, अनेक वर्षाच्या समाधी आहेत आणि एक चांगलं शांतिमय वातावरण या गुरु गोरक्षनाथ मठामध्ये आहेत। बाजूला आमची गौशाळा आहे, जी छोटीशी गायी आहेत, तेही दान पुण्य चालू आहे। तर सगळ्यांनी कृपया यावे, आमची अशी एक नम्र विनंती। हा भाग्याचा कारक मानला गेलेला आहे। शनीची 7.5 लोकांना सांगितली गेलेली आहे आणि शनी हा भाग्याचा कारक असल्यामुळे तुम्हाला जे खास करून ज्यांचा धंदा लोहा, कोयला, चमडा यांच्याशी जुळलेला जो धंदा आहे त्यांना खास शनीची उपासना सांगण्यात येते। 7.5 वाल्यांनाही शनीची उपासना सांगण्यात येते आणि देव सगळीकडे व्यापक आहे, असं नाही की देव शनी शिंगणापूरलाच आहे। त्याची आपण इथे प्रतिमा बसवलेली आहे, त्या प्रतिमेचं पूजन अर्चन करून आपण इथे लाभ घेऊ शकतो। तोच फळ भेटणार आहे, जो वेदयुक्त शास्त्रयुक्त फळ सांगितलं गेलेलं आहे तोच फळ भेटणार आहे। सगळ्यांनी मनोभावे यावी, सेवा द्यावी हीच नम्र विनंती आहे। आणि ज्यांनी आजची जी मुख्य सेवा ज्यांनी मूर्ति दान दिलेली आहे त्यांचे आम्ही खूप खूप आभार मानतोय। सर परिवार के ऊपर है, परिवार था साथ में, तो हमने यहाँ पे बाबा जी के यहाँ पे मूर्ति स्थापित किया और यहाँ पे गौशाला भी है। जो भी शिव मंदिर आ रहे हैं तो यहाँ पे ज़रूर आए, सब भगवानों के दर्शन करें। काफ़ी अच्छा शांति का माहौल है यहाँ।